या आहेत सौ कोरेकर मॅडम आणि ही आहे त्यांची बाग. या बागेमध्ये रोज सकाळी त्यांचं इथे पाहणी करणं आणि वेगवेगळ्या गोष्टी या इथं ज्या दिसतात त्याची निगा राखणं अशा प्रकारचं काम चाललेलं असतं. तर आता काय चाललंय ते सांगा. हे जास्वंदीची फुलं काढलेली. उन्हाळा खूप कडक आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही पांढरी जास्वंद, ही पहा, ही एक लाल जास्वंद, लाल म्हणण्यापेक्षा पिंक कलरची जास्वंद, आणि दुसरं एक आहे पहा माझ्याकडे, ही पिवळी जास्वंद. आता ही नवीनच रोपं लावलेली आहेत, पण उन्हात काही राहत नाही म्हणून ती आता मी काढून घेते. उन्हाळा खूप कडक आहे आणि म्हणून म्हटलं आता काय करावं, रोपांना जपलं पाहिजे. तर प्रथम मी काय करणार आहे, पाहिजे जे रोपं आहेत ना त्याच्याखाली अशा नारळाचे जे घासणे असतात ना त्या ठेवणार आहे. का तर पाणी लवकर शोषलं जातं आणि मग जळण्याची शक्यता असते. दररोज तर पाणी थोडं थोडं द्यावंच लागतं, पण याच्यामुळे माती ओली राहते आणि झाडं वाचतात. म्हणून हे आपण नारळ फोडल्यानंतर जे उरतं ते असं वायाला न घालवता या दिवसामध्ये याला झाकण करायचे, संरक्षण द्यायचे. पाणी घातलेले सकाळी सर्वच झाडांना, बहुतेक झाडांना केलेली आहे. इथे पहा, आता गावरान आळू ते यालाही टाकायचं. थोड्याफार प्रमाणात उष्णतेपासून याचे संरक्षण होऊ शकतं पहा. आणि म्हणून हे अशा नारळाच्या घासून नारळ फोडले की आपण मंदिरात जरी गेलो ना तरी मंदिरातून आणायच्या आणि ठेवायचे. तर ते ठेवलं. आणि दुसरं म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये याला ना नायट्रोजनचं खत म्हणतो ना, ते ह्याच्यामधून चांगलं मिळतं. तर ते इथं असं प्रत्येक कुंडीत ठेवायचं. आत्ता ते वाळल्यानंतर थोडं खालीवर करायचं म्हणजे त्याला मिळतं. हे आंब्याचे झाडे खास पानांसाठी ठेवले, शुभशकुनासाठी. जेव्हा कलश वगैरे पुसतो आपण तेव्हा लागतं, तर त्याच्यासाठी ठेवले. या ठिकाणी प्रत्येकाला ठेवणार आणि नंतर हलवायचं म्हणजे ते खालीवर होतं. इथे पण पहा पुदिना लावलेला आहे. हा पुदिना उन्हाळ्याच्या दिवसात याला जपावं लागतं खूप. तर ही सगळी उन्हाळ्याच्या दिवसात घ्यायची काळजी आहे पहा. आणि मग आता ते वाळले की काय करणार, कांदे आपले आलेले, मोड आलेले, कोंब आलेले म्हणतात, ते ठेवले आणि त्याच्यापासून आपल्याला एक कलोंजी ती तयार होईल ती काढायची. तर असा हा सकाळचा. आणि विशेष म्हणजे तरीही रोपं सुकतात, वाळतात, म्हणून त्याला ते हे असे फाटलेले वगैरे वस्त्र असेल ते टाकून देते पाहायचं, झाकण म्हणून आवश्यक आहे. हे बघा, हे माझं बेलाचं झाड आहे, त्याला टाकले, सावली मिळेल एवढी. नंतर या ठिकाणी हे जे आहे ना यांचं टाकणार, जेवढ्याला होईल तेवढ्याला शक्य, कारण खूप ऊन आहे कडक. संध्याकाळपर्यंत पुन्हा ह्या रोपांचं काय होतं, माना पडतात बघ. सगळ्यांना टाकणार आहे आता. इथे लिंबोणीच्या झाडावर बघा टाकले मी, धुतलेले कपडे याच्यावर टाकत असते म्हणजे झाकण होतं थोडंसं. तर उन्हाळ्यात आपण अशी घेऊया याची काळजी. धन्यवाद.